तर आता दुपारचा टाईम आहे आणि मला हा व्हिडिओ काढायचा होता, कारण मला दाखवायचं होतं आपण आपल्या फार्मवर काय काय केलेलं आहे. अजून भरपूर काम चालू आहे, पण हे जे लहानचं छोटं मोठं जे काम कंप्लीट झालेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर हा आहे माझं जांभळाचं झाड, माय फेवरेट ट्री ॲक्च्युली, आणि त्याला पेंट केलेलं आहे. तिथे कट्टा आहे आणि त्याला शेण सारवलं आहे. हे गार्डन मी केलेलं आहे, तुम्ही फोटोमध्ये पाहिलं असेल. हा शेड आहे आणि इथे खाली शेण सारवलेलं. तर आता आपण ते लुक चेंज केलं आहे. ह्याचं पण लुक चेंज होणार आहे नंतर, पण आता सध्या तरी आपण असं ठेवलेलं आहे. माझी फेवरेट जागा आहे आणि हा माझा घर आहे लहानचं. तर चला मी दाखवते तुम्हाला. तर हे असं मेन एंट्रन्स केलेलं आहे आणि इथे आपण लॉन, फुल लॉन टाईप केलेलं आहे. तिथे आपली तुलसी आहे, तो पिंजरा, कोंबड्यांची पिल्ले आहेत त्याच्यात, आणि इथे मी बसते माझ्या गाईसोबत या जागेवर. तर ती चेअर तिथे ठेवले आणि इथे लहानशी झाडं अशी गुलाबाची, गोंड्याची, तगड असं लावलेलं आहे तिथे पूर्ण. असं, आणि ही जागा माझी फेवरेट जागा आहे, कारण मला इथे बसायला आवडतं. पूर्ण झाडाला जांभूळ लागलेलं आहे, पूर्ण जांभूळ असं भरलेलं आहे. फुलं 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 झालेली आहेत आणि छान वाटते. इथे आहे आपले पक्ष्यांचा पिंजरा, जो आपण कंप्लीट केलेला आहे. आणि तिथे लवबर्ड्स, फिंचेस आणि आपले कॉकटेल्स हे टेम्ड आहे. तर मी त्यांना तिथे आत ठेवलं आहे, कारण मी बाहेर काढते आणि तुम्ही पाहिलं असेल फोटोमध्ये, तर ते माझ्यासोबत असतात. आणि तिथे आपली चिमण्या, फिंचेस आहेत, लवबर्ड्स आहेत. ते घरटं ऑलरेडी बांधायचं चालू झालं आहे त्यांचं, बघू शकता तुम्ही. सो आय लाईक दीज बर्ड्स. आणि माझं एक ड्रीम होतं की मला असं पाहिजे होतं त्यांच्यासाठी बनवायला, अँड दे कॅन फ्रीली मूव्ह. तर आपण हे आणले आहेत त्यांना, अँड दे हॅव देअर ओन स्पेस. तिथे मी झाडं लावलेली आत, पण ह्यांनी ते डिस्ट्रॉय केलेली आहे, ते नॅचरल लुक देण्यासाठी. पण इट्स ओके, ते ग्रो होतात परत असं. दिस इज द केज. हे चेंजेस केलेले आहेत आपण आपल्या फार्मवर, आणि मी तुम्हाला दाखवते. असं आहे लवबर्डचा पिंजरा. इथे आहे आपलं शॉप आणि त्यांचं पेंटिंगचं काम ऑलमोस्ट कंप्लीट झालेलं आहे. सो दिस इज समथिंग दॅट वी हॅव बिल्ड. हे दूध विकण्यासाठी आणि आपले प्रोडक्ट्स विकण्यासाठी आपण केलेलं आहे खाली, आणि वर आहे ते मी असंच एक चार्ट कॉर्नर टाईप तिथे बनवणार आहे. ॲक्च्युली आय वॉन्टेड अ बर्ड हाऊस, पण बर्ड हाऊसच्या बदली आपण हे केलेलं आहे. तर मी चला दाखवते तुम्हाला. मी ॲक्च्युली गेटच्या बाहेर आलेलो आहे इथे, आणि हे असं दिसत आहे इथून बाहेरून. तर इथे कार पार्क होणार आणि पुढून पण आहे. तर मी आता आत आलेली आहे आणि हे तुम्हाला पिलर्समध्ये दिसतील. ॲक्च्युली काय झालं, जेव्हा हे बांधलं, जेव्हा कन्स्ट्रक्शन झालं ह्याचं, तर त्याला कुजून असंच बीम्स घातलेले. तर एका ओळखीच्या मित्रांनी इथे येऊन, ते येतात नेहमी, तर त्यांनी पाहिलं, आणि तो आर्किटेक्ट आहे, तर त्यांनी सांगितलं ट्युलिप हे सॅक होते खाली, समज वर जास्त क्राऊड आला तर ते कदाचित पडू शकते. तर हे बीम्स असे घातलेले आणि ते कवर करायला गेले, आणि हे ॲक्च्युली स्क्वेअर झाले. तर इट हॅज ऑक्युपाईड अ लॉट ऑफ प्लेस, पण अगेन इट्स ओके, कारण लाईफ रिस्क नाही करायचं आहे. इथे आपण ग्रॅनाईट घालणार आणि आपलं प्रोडक्ट्स डिस्प्ले करणार. तर हे असं आहे पूर्ण.
आणि हे आहे माझं भाजीचं गार्डन जे तुम्ही बघत असता व्हिडिओजमध्ये. तर लाल माठ, कोबी सर्व लावलेलं आहे इथे. मेथी, टमॅटोज आणि भरपूर नियरली 17 to 18 वॉटरमेलन्स आलेले आहेत, जे मोठे झाले आहेत. आणि मी तुम्हाला तो व्हिडिओ नक्की मीन्स वेगळा काढून दाखवणार. हे आता शॉपवरून बाहेरचा व्ह्यू असं आहे. हे पोर्शन आपण बसायला करणार आहोत माणसांना. कोण पण आल्यावर इथे पत्रे येतील असं वर. तर हे असं दिसते पूर्ण. हे आपलं शॉप आहे जिथे दूध, घी सर्व प्रोडक्ट्स आपण सेल करू. तर आता मी जिन्याच्या वर चढलेली आहे आणि ते माझं स्पेस आहे जे मीनी बनवले, तर तुम्हाला दाखवते. हा आहे व्ह्यू आपल्या फार्मचा इथून पूर्ण असं. दर इज अ लॉट ऑफ वर्क दॅट इज पेंडिंग. तर मी हे तुम्हाला नक्की दाखवेन. अँड आता आपण चाललो आहे वर. त्यांची पेंटिंग झालेली आहे. अँड दिस इज द टॉप व्ह्यू. तर असं दिसते माउंटन्स. मला असंच हाईटवर पाहिजे होतं कारण आय लव्ह टू सी माउंटन्स व्हेन आय गेट अप. आय लाईक टू सिट इन द इव्हनिंग अँड मला ते आवड आहे की एक कप चायचा बसून निवांत चांगलं गाणं आणि बर्ड्स तिथे आणि माउंटेन दिसते आपल्याला, पूर्ण टेन्शन जातं. सो दिस इज माय फेवरेट प्लेस. हे माउंटेन मला दिसते. इथे ते लोक ट्रेकिंगला येतात. अँड दिस इज द व्ह्यू. तर इथे ही जमीन आपण घेतलेली आहे आणि आता त्याला ट्रॅक्टर फिरवून ठेवलं आहे. मंडेपासून उद्या मामा सर्व काम करायचं चालू करणार. सो वी विल हॅव आवर ओन व्हेजिटेबल फार्म ओव्हर हियर अलॉंग विथ द फॉडर, गाईंचं खाणं. इथे ग्रास, मक्का, ज्वार, बाजरा सर्व ग्रो करणार. हे पूर्ण 1 एकर आहे. तर ती पाटी आपलं जे फार्म आहे ते त्याला अटॅच आहे. तर खूप मोठी जागा आहे आणि एकदा हे झालं कंप्लीट तर मी तुम्हाला नक्की दाखवेल. सो आत्तासाठी हे आपलं काम कंप्लीट झालेलं आहे. इथे आपण अरेंजमेंट्स करणार. तर इथे मला असं एक काउंटर पाहिजे आणि सिटिंग अरेंजमेंट असणार. इथे फॅन्स, लाईट्स अजून यायचे आहेत. तर कसं वाटलं हा व्हिडिओ नक्की सांगा. आणि काही तुमच्याकडे आयडियाज असतील ते पण शेअर करा. नक्की आपण बघू चेंजेस करायला.